मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी, आरोग्यासाठी देशी गोवंशाचं संवर्धन करण्याची गरज आता सगळ्यांनाच समजली आहे. या कामी शासनाची कशी खंबीर मदत मिळाली आहे, ही सगळी माहिती, हा सुज्ञ विचार केंद्रस्थानी ठेवून महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग तसंच देशी गोवंश संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने देशी गोपालक आणि गोशाळा चालक परिसंवाद हा कार्यक्रम नुकताच डॉक्टर शिरनामे सभागृहात झाला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी आधी गोशाळेला भेट दिली. अतिशय उत्साहाने तिथल्या सगळ्या परिसराची, तिथे सुरू असणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी कुतूहलाने जाणून घेतली. त्यानंतर गो परिक्रमा उपक्रमाचं भूमिपूजनही पार पडलं. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं. या विशेष कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील कण्हेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत, सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सुनील मासळकर, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विभाग प्रमुख डॉक्टर स्मिता सोळंकी इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ माने यांनी प्रास्ताविक केलं. ज्या ठिकाणी आपली संस्कृती आहे, ज्या ठिकाणी आपलं अध्यात्म आहे, त्या संस्कृती आणि अध्यात्माला जर शास्त्राची जोड दिली तर नक्कीच पुढचे कोणतीही गोष्ट असेल, देशी गोपालन असेल किंवा शेती असेल, ह्याला नक्कीच चांगले दिवस येणार आहे. त्या दृष्टीने आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानेन की त्यांनी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे मंजूर केले. महाराष्ट्रातील हे एकमेव संशोधन केंद्र आहे आणि त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये दूध वाढीसाठी देशातील ज्या दुधासाठी प्रसिद्ध गायी आहेत त्यामध्ये सहवाल, गीर, राठी, थारपारकर आणि रेड सिंधी ह्या गायींचा तुलनात्मक आपण अभ्यास ह्या संशोधनाच्या मार्फत करणार आहोत. गेले 7-8 वर्षामध्ये पाहिलं तर देशी गायीच्या दुधाला खूप महत्त्व वाढलेलं आहे. त्या अनुषंगाने अनेक शेतकरी सहवाल पाळत आहेत, कोण लाल सिंधी पाळत आहेत, कोण थारपारकर पाळत आहेत आणि त्यामध्ये अनेक वेळा आम्हाला प्रश्न येतात की सर गीर घेऊ का, सहवाल घेऊ का, थारपारकर घेऊ का, खिलार घेऊ का, देवणी घेऊ का. ह्या सर्व गोष्टींचा आपण कंपॅरेटिव्ह तुलनात्मक अभ्यास करण्याच्या दृष्टीने हा प्रपोजल आपण शासनाने आपल्याला मंजूर केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. यानंतर साहिवाल क्लबचे अध्यक्ष संतोष राऊत यांनी देशी गायींची काळजी कशी घ्यावी यासंबंधी गोपालकांना मार्गदर्शन केलं. शेती करत असताना शेतकऱ्यांना ज्या अडचणी येतात त्या अडचणीवरती देशी गायीचा कसा उपयोग करून घेता येईल किंवा कशी मदत होईल या दृष्टीने चालू केला. आणि आम्हाला सुरुवातीच्या काळात खूप अडचणी आल्या. जसं जसं आम्ही एकत्र येत गेलो आमची संख्या वाढत गेली आणि संख्या वाढत गेल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की या जगामध्ये देशी गायीवरती भरपूर चांगलं काम चालू आहे. खूप लोक ॲडव्हान्स पद्धतीने करत आहेत. आपल्याकडे जर पाहिलं तर फक्त आपण एक आध्यात्मिक स्वरूपात बघतो, गोमाता म्हणून बघतो, तिला उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने जास्त प्रयत्न झाला नाही. पण ब्राझीलसारख्या देशामध्ये तिच्यावरती खूप चांगलं काम झालं. तिथं सर्व टेक्नॉलॉजी गायी आपल्याकडूनच नेल्या असतील कदाचित त्यांनी,
परंतु टेक्नॉलॉजीचा वापर करून गाईला न्यूट्रिशन कसं पाहिजे, ती कमर्शियली कशी ग्रो केली पाहिजे, एम्ब्रिओ ट्रान्सफर, IVF ह्या टेक्नॉलॉजीचा त्यांनी वापर केला. शॉर्टेड सिमेन 30-40 वर्षात देशी गाईला त्यांनी एका उंचीवरती नेऊन ठेवलं. तिथं इंडियन देशी गाईला खूप महत्त्व दिलं जातं आणि त्या दृष्टीने आपण विचार केला तर आपली आता अशी खऱ्या अर्थाने कुठंतरी सुरुवात म्हणायला काय हरकत नाही आहे. आपल्या देशामध्ये पण भरपूर लोकांनी त्याच्यावरती चांगलं काम केलं, परंतु ते लोकांपर्यंत पोचलं नाही आणि ते पोचवण्यासाठी आता कृषी विद्यापीठाने चांगला पुढाकार घेतलेला आहे. गोपालक आणि गोशाळा चालक यांच्यासाठी अत्यंत उपयोगी असणाऱ्या या कार्यक्रमात पुढचं मार्गदर्शनपर मनोगत आणि भाषण केलं ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील विभाग प्रमुख डॉक्टर स्मिता सोळंकी यांनी. बैलांनी असो मनुष्यांनी असो, परंतु सुधारित शेती अवजाराचा वापर करून कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कमी कष्टात उत्पादन घेता येईल. जे काही इनपुट आहे त्याचा सेलिंग होईल, जे कॉस्ट ऑफ ऑपरेशन आहे, वेळ आहे, ह्या सगळ्याची बचत होऊन आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल. या दृष्टिकोनातून आमचे जे वेगवेगळे ब्रीड आहेत त्याची ड्राफ्टेबिलिटीचे स्टडी करून आणि मेकॅनायझेशन गॅप कुठे म्हणजे जर आपण बघितलं पेरणी 40% यांत्रिकीकरण पेरणीमध्ये होतं. मग आपला पहिला तो जीव आहे शेतीचा तो आहे पेरणी काठीकोर असेल, एकरी रोपाची संख्या व्यवस्थित असेल तर मिळणारं उत्पादन नीट मिळतो. परभणी येथील शाहू वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर नितीन मार्कंडेय यांनी गायींचं मानवाच्या जीवनात असणारं महत्त्व पटवून देत गाय वाचवली तरच आपण वाचू हा महत्त्वाचा विचार मांडला. तांत्रिक सेवा पुरवण्याचं पहिलं काम हे प्रशिक्षण केंद्राचं आहे असं मी मानतो. माने साहेबांसाठी ही जबाबदारी आहे. एक टोल फ्री क्रमांक आत्ताच घेऊन ठेवायला हरकत नाही, पण जे लोक गोसेवेमध्ये आहेत त्यांचे फोन नंबर आपल्याकडे तोंडपाठ असले पाहिजेत. आणि कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये ज्या दिवशी आपल्याला गोपालनासाठी अडचण आली त्या दिवशी संपर्क करता आला पाहिजे. हे आपलं गोपालनातलं पहिलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. रोगराई येत राहणार, चारा टंचाई होत राहणार, आपत्ती येत राहणार, पण आपली गाय आपल्याला वाचवायची आहे आणि ती विज्ञानामधून पुढे न्यायची आहे. त्याचं कारण असं आहे की केवळ आरोग्यमयी असणारी गायच आपल्याला गोमूत्र चांगल्या प्रकारचं देणार आहे, शेणखत चांगल्या प्रकारचं देणार आहे आणि दूध चांगल्या प्रकारचं देणार आहे. देशी गायींचं दूध पौष्टिक आहे, सकस आहे, आरोग्यमयी आहे याबद्दल शंका कुणीही घेऊ शकत नाही. पण वर्गीकृत करण्यामध्ये जे काही आक्षेप आहेत ते आपल्याला संशोधनातून दूर करायचे आहेत आणि यासाठीच अशा प्रशिक्षण केंद्रांची आपल्या राज्याला गरज आहे. त्यामुळं आपल्या दारामध्ये असणारी गाय आपल्याला देशी गोवंशाची जर करायची असेल तर 7 वेळेस ती त्याच पद्धतीच्या वंशाकडून आपल्याला पैदास करून घ्यावी लागेल. म्हणजे 7व्या पिढीला ही निश्चितच 100% गाय आपली देशी गोवंशाची होत राहील. सदर कार्यक्रमात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत यांनी स्थानिक गो प्रजातींचे संवर्धन करण्याची आवश्यकता यावेळी पटवून दिली. आमच्या विद्यापीठाने कोकण कपिला नावाची जी आमचं लोकल गाईचं ब्रीड आहे त्याला रजिस्टर केलेलं आहे आणि त्याला डेव्हलपमेंट करण्याची म्हणजे आमच्या एका रिसर्च ॲडवायझरी बोर्डामध्ये असलेल्या एका प्रसिद्ध व्यक्तीने आम्हाला सांगितलं की तुम्ही बाहेरच्या वेगवेगळ्या गायी आणून त्यांचं संगोपन करण्यापेक्षा तुम्हाला एक तुमचं ब्रीड म्हणून मिळालेलं आहे, या महाराष्ट्रातलं किंवा कोकणातलं एक ब्रीड म्हणून तुम्ही एक रजिस्टर केलेलं आहे, त्याला डेव्हलप करा. त्याच्यामुळे जी प्रगती होईल ती बाहेरून आणलेल्या कुठल्याही ब्रीडला तुम्ही कितीही मोठं केलं तरी त्याने जी प्रगती होणार आहे या लोकल गाईचं डेव्हलपमेंट करण्याच्याने ती प्रगती तुम्हाला कशानेही साध्य करता येणार नाही. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोल्हापूर येथील कण्हेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज यांनी देशी गोवंशाची महती उपस्थितांना समजावून सांगितली. माणसांच्या आरोग्याची आणि जमिनीच्या आरोग्याची या दोन्ही जर नाही बदलले तर आपण काय या 21व्या शतकात विश्वगुरू बनणं किंवा आर्थिक महाशक्ती बनणं हे केवळ स्वप्नच राहील. त्याकरता
या देशातले 140 कोटी लोकांची तब्येत तंदुरुस्त होणं गरजेचे आहे, कारण आपण मिळवलेले एकूण उत्पन्नातील बहुभाग हॉस्पिटल इंडस्ट्री आणि फार्मसी इंडस्ट्रीला जात असेल तर त्या देशाला कधीही उन्नतीचं शिखर गाठता येणार नाही. याकरिता जी क्रांती आपण करून इथपर्यंत आल्यानंतर काही गोष्टी लक्षात येतात. कारण कुठलंही संशोधन आले की त्या संशोधनाच्या दुष्परिणाम दिसून यायला काही वर्ष जावे लागतात. आणि तसे हरित क्रांतीचे काही दुष्परिणाम अनेक वर्षानंतर आता सगळ्यांना दिसायला लागले. डॉक्टर MS स्वामीनाथन याचे जनक मानले जातात. आज MS स्वामीनाथनजीच म्हणतात की नाही, कुठेतरी आपण विचार करायला हवं होतं. आमच्या ज्या जीवाणूंचं बँक नष्ट झालेलं आहे जमिनीतलं, तो जीवाणूंचा बँक पुन्हा समृद्ध करावा लागेल. त्याच्याकरता गायींची गरज भासते. मग बरीच मंडळी म्हणतात ते गायच का, त्याला दुसरी हे चालत नाही का, ते चालत नाही का. त्याकरताच त्यांना सिद्ध करून दाखवण्याकरता आमच्या सरांनी फारच मनावर घेतली. कधीही कुठलाही प्रकल्प यशस्वी तेव्हा होतो त्या प्रकल्पाचा जो यजमान असतो, यजमानांना रस निर्माण होत नाही तोपर्यंत तो प्रकल्प फक्त तांत्रिक असतो आणि ती फळ काय देत नसतो, दाखवण्यापुरते असतो. जेव्हा प्रकल्पाचे यजमान त्यात रस घेतात ना, मग ते खाली इतका फोर्स तयार होतो आणि ती फोर्स आमचे मासाळकर सर असतील, मग त्यांच्या मागे माने सर आहेत आणि त्यांचे साथीदार आहेत बरीच जण, सर्व प्राध्यापक मंडळी. त्यांनी इतकं रस घेतलं की काहीही न करता, कुठेही प्रचार प्रसार न करता महाराष्ट्रात हजारोने लाखोच्या संख्येत गायींची संख्या वाढवली. आणि केवळ असं नाही की बाकड गायींची संख्या वाढवली असं नाही आहे, की त्या गायी पुन्हा ब्रीडिंग कसं होईल त्यांची, की त्या गायी चांगल्या दूध देणारे कसे बनतील ह्याचीही काळजी घेतली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये या महत्त्वपूर्ण प्रकल्पास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. देशी गाई संगोपन असेल, प्रशिक्षण असेल, हा पुढं घेऊन जाण्यासाठी त्याला शास्त्राची जोड, विज्ञानाची जोड कशी देता येईल याच्यासाठी आमचे शास्त्रज्ञ पूर्णपणे त्याच्यामध्ये प्रयत्न करत आहात. दूध असेल त्याचं जे काय कॉम्पोजिशन आहे ते आपण करणार आहोत. मूत्र आहे त्याच्यापासून जे प्रॉडक्ट होत आहेत त्याचं आपण सायंटिफिक सर्व ॲनालिसिस करणार आहोत. शेण असेल त्याचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. आणि एक जगापुढं एक आपण असं शास्त्रोक्त पद्धतीनं विज्ञानाच्या मार्फत आपण त्याला सर्व रूप देणार आहोत. देशी गोवंशाची माहिती, ते सांभाळण्यात येणाऱ्या समस्या, त्यावरील उपाय अशा या माहितीपर कार्यक्रमात गोपालक आणि गोशाळा चालक यांच्याशी अतिशय मनमोकळा संवाद साधण्यात आला. माहिती आणि ज्ञानाची आदानप्रदान करणारा हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित करण्यात आल्याबद्दल सगळ्यांनीच समाधान व्यक्त केलं.